पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे इथला 39 वर्षीय पोलीस पाटील बाजीराव इंगळे याच्यावर पन्हाळा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय। तसंच मंगळवारी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून त्याच्या राजीनाम्याची मागणी केली होती। पोलिसांनी इंगळेला गुरुवारी ताब्यात घेऊन अटक केली आहे। त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान प्रांताधिकाऱ्यांनी इंगळे याला पोलीस पाटील पदावरून निलंबित केलंय। पोलीस कारवाईतून तुझ्या भावाची मुक्तता करतो असं सांगून तरुणीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे इथला पोलीस पाटील बाजीराव शंकर इंगळे याच्यावर पन्हाळा पोलिसात गुरुवारी विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आलाय। 4 दिवसांपूर्वी पोलिसांनी गस्तीच्या दरम्यान पीडित तरुणीच्या भावावर गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणी संशयित इंगळे त्या तरुणीच्या घरी गेला। तुझ्या भावावर पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणात मदत करतो असं म्हणत इंगळेनं तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत गैरवर्तन केलं। त्याबाबतची तक्रार पीडित तरुणीनं पन्हाळा पोलिसात करताच पोलिसांनी इंगळे याला अटक केली असून 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान बाजीराव इंगळे याच्या विरोधात गावात अनेक तक्रारी आहेत। वारंवार सूचना देऊनही त्याच्या वागण्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही। त्यामुळे मंगळवारी गावातील संतप्त ग्रामस्थांनी तातडीनं ग्रामपंचायतमध्ये बैठक घेऊन पोलीस पाटील विरोधात सह्याची मोहीम राबवली आणि ग्रामपंचायत समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेधाच्या घोषणा देऊन इंगळेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले होते। पोलीस यंत्रणेनं त्याची दखल घेऊन गुरुवारी प्रांताधिकाऱ्यांकडे पोलीस पाटलाच्या निलंबनाच्या कारवाईचा अहवाल सादर केलाय। त्या आधारे इंगळे याला पोलीस पाटील पदावरून निलंबित केल्याची माहिती प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिली।